नमस्कार. सर्वप्रथम सर्व पुस्तकप्रेमींना, साहित्यिकांना, रसिकांना, वाचकांना मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. निखिलजी मला म्हणाले की सर दिवाळीनिमित्त काही हलकं फुलकं असं विनोदावरती बोला. खरी गोष्ट ही आहे की विनोदावरती बोलणं, विनोदाबद्दल बोलणं दोन्ही गोष्टी अत्यंत अवघड आहेत. काय हलकं फुलकं होईल अशातला भाग नाही आहे. पण त्यांचा सांगण्याचा अर्थ असा की कुठला तरी गहन विषय घ्यायचा आणि दिवाळीमधील जो एक आनंद आहे तो कमी करायचा असं होता कामा नये असं त्यांच्या डोक्यामध्ये होतं. त्यामुळं हास्य विनोद हा विषय तुमच्यापुढं मी ठेवायचा प्रयत्न करतो. हास्य आणि विनोद हे एकाच अर्थाचे शब्द नाही आहेत. हास्य हा विनोदाचा परिणाम असतो. विनोद झाला की आपण हसतो. इथे गमतीची गोष्ट ही आहे की हसण्यासाठी विनोदाची गरज नाही. म्हणजे विनोद झाल्यानंतर लोक हसतात, हा बाब ठीक आहे. पण अनेकदा विनोद नसताना सुद्धा लोक हसताना आपण बघतो. अगदी पाळण्यातलं बाळसुद्धा गाढ झोपेत असताना ते किती सुंदर हसतं वा. तोंडामध्ये एक दात नसतो पण किती छान असं ते वाटत असतं त्यावेळेला. ते गुदगुल्याचा सिद्धांत एक आहे विनोदाच्या व्याकरणामध्ये. गुदगुल्याचा सिद्धांत येतो. आता गुदगुल्या केल्या की माणसाला हसू येतं. तिथं कुठलाही विनोद घडताना आपल्याला दिसत नाही. विशिष्ट ठिकाणी बरगड्याच्या आसपास आपण जरी हात नेले आणि बोटं चावल्यासारखं जरी केलं, स्पर्श न करता सुद्धा माणसाला हसू यायला लागतं. ह्याचा अर्थ हा आहे की शरीरामध्येच हसण्याची ही शक्ती आणि ती स्थळं तिथं कुठंतरी आहेत. लहान बाळ क्वाटवरती वगैरे पडलेलं असताना, जागा असताना त्याच्या उघड्या पोटावरती आपण ओठ टेकून एक विशिष्ट ध्वनी काढला की ते बाळ खरखदून हसतं. म्हणजे अशा वेळेला विनोद व्हायला पाहिजे अशातला भाग नाही. आणि दुसरी गोष्ट ही की हसणं ही अत्यंत नैसर्गिक सहज अशी प्रवृत्ती आहे ती. म्हणून हसणं हे आपल्याला आपल्या जगण्याला सुंदर करणारा असा एक तो घटक आहे. म्हणून तो अतिशय महत्त्वाचा आहे. ही गोष्ट मी तुम्हाला इथं एक सांगू इच्छितो. काही चरित्रात्मक कादंबऱ्या, मी 5 चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचा अभ्यास करत असताना माझ्या लक्षामध्ये आलं की नाना शंकरशेठ यांना मातृसुख फार काळ मिळालं नाही. महात्मा ज्योतिराव फुले यांनाही आईचं प्रेम फार काळ मिळालं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही ते मातृसुखापासून वंचित राहिले. अशी अनेक मंडळी आहेत, सगळ्यांची नावं मी घेत नाही त्याच्यामध्ये. पण ही जी माणसं आहेत ह्यांना आईचं सुख नाही मिळालं, पण या माणसांनी सगळ्या समाजाला आईचं प्रेम दिलं, आईची माया सगळ्यांना दिली. विनोदाच्या बाबतीत सुद्धा ज्या वेळेला मी PhDसाठी म्हणून अभ्यास केला त्यावेळेला जगभरातले महत्त्वाचे असे अनेक विनोदकार, विनोदी लेखक हे सगळे यांच्या जीवनाचा मी अभ्यास केला. त्यावेळेला एक लक्षात आलं की दुःखानं गच्च भरलेली अशी यांची जीवन आहेत. अगदी चार्ली चॅप्लिन असेल, मार्क ट्वेन असेल, आपल्याकडचे अनेक विनोदकार असतील. पण आपलं ते दुःख विसरून जगाचं दुःख कमी करण्यासाठी त्यांनी विनोदी पद्धतीचं लेखन केलं, विनोदी अभिनय केला आणि सगळीकडं एक सुख कसं निर्माण होईल, एक हास्यात्मक असं वातावरण कसं निर्माण होईल हे त्यांनी बघितलं. म्हणजे ज्यांना आईचं प्रेम मिळत नाही ते आईचं प्रेम समाजाला देतात, ज्यांना सुख मिळत नाही ते समाजाला सुख द्यायचा प्रयत्न करतात. यालाच आपण संस्कृती म्हणतो. म्हणून विनोद ही सगळ्यात मोठी संस्कृती आहे हे आपण ध्यानामध्ये घ्यायला पाहिजे. तर ही चतुर्विध अशी प्रक्रिया असते ती. तर मी मगाशी सांगत होतो याच्यावरती बोलत असताना अनेकदा काय गंमत होते, एका शिक्षकाने विद्यार्थ्याला प्रश्न केला की सत्य आणि भ्रम याच्यामधला फरक काय. त्या विद्यार्थ्यानं फार मजेशीर उत्तर दिलं. तो म्हणाला की तुम्ही आम्हाला शिकवत आहात हे सत्य आहे, पण आम्ही शिकत आहोत असं जे तुम्हाला वाटतं तो तुमचा भ्रम आहे. पुष्कळदा बोलणारा अशाच भ्रमात बोलत असतो, याची मला या ठिकाणी जाणीव आहे. हास्यविनोदाची प्रक्रिया जी आहे ती चतुर्विध अशी असते, 4 प्रकारची. ती प्रथम शाब्दिक अशी म्हणजे भाषिक प्रक्रिया आहे. कारण भाषेतून विनोद
प्रकटत असतो. त्याच्यानंतर ती बौद्धिक प्रक्रिया आहे, कारण भाषेतून जो विनोद प्रकटतो तो बुद्धीनं आपल्याला तो आकलन होतो, त्याचं आकलन आपल्याला होतं, ते बौद्धिक आकलन असं सारं ते. त्यानंतर मनाला तो सुखावतो, म्हणजे विनोदाच्या मुळाशी सुखात्म स्वरूपाची जाणीव असते, म्हणून तो मानसिकी ती प्रक्रिया आहे ती. आणि शेवटी हसताना आपल्याला शरीरच लागतं, शरीरातून हसतो आपण, त्यामुळे ती शारीरिक प्रक्रिया आहे. अशा पद्धतीने ही चतुर्दशी प्रक्रिया आपण म्हणत जातो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षामध्ये घ्यायला पाहिजे की हसण्यासाठी एक मनस्थिती असावी लागते. पुष्कळदा आपल्याला ऐकलेलेच विनोद ऐकावे लागतात. माझ्याही या भाषणामध्ये असं होण्याची शक्यता आहे. त्यावेळेला पुनःप्रत्ययाचा आनंद आपण घ्यायची आपल्या मानसिकता पाहिजे. अहंकाराचा त्याग केल्याशिवाय तुम्हाला कधीही हसण्याचा मनमुराद आनंद मिळवणं कधी शक्य नसतं. ते आचार्य अत्र्यांचं साष्टांग नमस्कार जे नाटक आहे, त्या नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. एक 4 दिवस लोक भरपूर असले, म्हणजे तालमीतले नट नटी जे कोण होते ते सगळे हसत होते, डायरेक्टर असत होते, बघायला काही मंडळी यायची ते हसायची. पण नंतर तेच विनोद रोज ऐकल्यामुळं कुणी हसेना पुढं. आता थोडेसे नर्वस झाले आणि त्यानंतर त्यांचे हे झालं की कसला विनोद मी निर्माण केला आहे, हा काय आहे. रंगीत तालीम ज्या वेळेला होती त्या दिवशी गावातल्या सगळ्या शहरातल्या, पुणे शहरातल्या लोकांना, म्हणजे सगळ्या लोकांना असं नव्हे, जे प्रतिष्ठित माणसं होती, उच्च पदावर काम करणारी वगैरे माणसं, सुशिक्षित अशी सगळी माणसं, अशा सगळ्यांना बोलवलं आणि त्यांच्यासमोर ती नाटक सादर केलं. पूर्ण 3-3.5 तासामध्ये कोणीही हसलं नाही त्या विनोदी. आणि विनोदी नाटक त्या अत्र्यांचं. अत्रे ते डायरेक्टर जे निर्माते जे होते दामोदर जोशी, त्यांना म्हणाले की तुम्ही हे नाटक 1-2 प्रयोग करा, पण त्यांनी बाहेर कुठंतरी घेऊन जा, काय मला काय खरं वाटत नाही या नाटकाचं. इतके नाराज झाले. तर ते म्हणल्यावर माझा अनुभव वेगळा आहे, उद्या आपण प्रत्यक्ष प्रयोग बघू. आणि प्रत्यक्ष प्रयोग ज्या वेळेला सुरुवात झाली, लोक तिकीट काढून आले. अत्र्यांचं नाव बऱ्यापैकी होतं, ते पहिलंच नाटक त्यांचं, ते तरी इतर भाषणामुळं वगैरे त्यांचं नाव होतं. आणि लोक आले आणि पहिलंच दृश्य त्याच्यामधलं साष्टांग नमस्कार घालतानाचं आहे. पडद्यावरती गेल्यानंतर ज्यावेळा ते ॲक्टिंग बघितली त्यांची, आणि पहिल्याच 1-2 मिनटामध्ये एवढा प्रचंड हशा उसळला, हास्यस्फोट म्हणून आपण त्याला झाला तो. आणि त्यानंतर 3.5 तास सारखे हसे त्या नाटकानं वसूल केले सगळ्या लोकांच्याकडून. अत्रे चमत्कारिक त्यांना वाटलं ते की काल अत्यंत बुद्धिमान माणसं सगळी माझ्या नाटकाला आलेली होती आणि एकटंही कोणी हसत नव्हतं. आणि त्याने अत्रेने लिहून ठेवलं आहे, ते काय म्हणतात की हे लब्ध प्रतिष्ठित, हे बुद्धिवादी, अमुक तमुक, हे अहंकाराने एवढे भरलेत की यांना जीवनाचा रस कसा घ्यावा हे काही कळत नाही. त्यामुळे ते यांच्याकडं बघून माझं नाटक पडलं असं मला वाटत होतं. पण नाही, तिथं जे सर्वसामान्य म्हणतो आपण ते सगळे लोक येतात, तिकीट काढून येतात, त्यांच्यासारखे ते फुकटे नसतात आणि त्या आनंद घेण्यासाठीच तयारलेले असतात. त्यासाठी अहंकाराचा त्याग, तुम्ही कुठल्या पदावरती आहात ह्याचा तुम्हाला विसर पडायला पाहिजे. आणि अत्यंत सामान्य नैसर्गिक स्थितीमध्ये आपण पोचल्यानंतर त्या विनोदाचा आपल्या मनावरती निश्चित चांगला परिणाम होतो आणि त्याचा आनंद आपण उपभोगू शकतो. त्यामुळे हा एक भाग फार महत्त्वाचा मला वाटतो याच्यामध्ये. तर एक आपण हे बघतो की आजचं जगणं हे अत्यंत तणावग्रस्त असं आहे. लहान विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्ही म्हणतो केवढं मोठं पाठीवर दप्तर असतं बाबा ते, आणि चेहरा कधी हसरा मुलाचा तुम्हाला दिसणार नाही. शाळेकडं मुलं निघाली की ती तुम्हाला हसताना कधी दिसणार नाहीत. कपाळावर आट्या घालून अत्यंत गंभीर स्थितीमध्ये जातात. पाठीवर ते ओझं, रिक्षा मिळते की नाही, गडबडनं उतरणं, प्रार्थनेला वेळ झाला का, मास्तर काय शिक्षा करतील का. शाळेकडं सकाळी जाताना मुलं शांततेनं आत जातात, कधी दंगा धोपा हास्य विनोद काही करत नाही. संध्याकाळी शाळा सुटली की ती मुलं कशी बाहेर पडतात, आरडाओरडा करत, एकमेकाला गप्पा मारत. म्हणजे एकदा ह्या तुरुंगातून मी सुटलो म्हणजे शाळांची हालत आपण काय करून ठेवलं लक्षामध्ये. खरं तर हे उलटं व्हायला पाहिजे. म्हणजे सकाळी जाताना इतक्या आनंद झाला पाहिजे की मी शिक्षकांना भेटेन, मी माझ्या शाळेत आता आलो, आता संध्याकाळून राहीन. संध्याकाळी शाळा सोडून जाताना विरह त्यांना व्हायला पाहिजे, पण तो होताना आपल्याला कुठं दिसत नाही. ह्या विद्यार्थ्याच्या पाठीवर दप्तराचं ओझं आहे, त्याच्या डोक्यावर अभ्यासाचं ओझं आहे, त्याच्या हृदयावर पालकांच्या अपेक्षांचं ओझं आहे. 3 प्रकारची ओझी घेऊन हा विद्यार्थी चालू शकत नाही. त्याचे पाय इतके सक्षम नसतात आणि त्यामुळं संधी मिळाली की तो ते ओझं फेकून देतो आणि ट्युशन, व्यसन आणि फॅशन यांच्या पाठीमागं लागतो तो. म्हणजे हे तणावामुळे सगळं घडत जातं.
किती आजार माणसाला तणाव हे सगळ्या रोगांचं महाद्वार आहे, लक्षामध्ये घ्या. तणाव सगळे येत जातं. आणि बी पी, शुगर, हार्ट हे कॉमन रोग आहेत असं म्हणतात. आमचे VC अनंतन सर म्हणून होते, ते भाषण करताना पाठीमागे त्यांच्या रजिस्ट्रार इव्हॅल्युएशन फायनान्स ऑफिसर वगैरे बसले होते आणि आम्ही पुढं ऐकत होतो. ते काय म्हणाले, वी ऑल आर स्वीट पीपल म्हणले. स्टेजवर जे बसले होते ते सगळे वी ऑल आर स्वीट पीपल. आम्ही म्हटलं हे एवढे स्वीट आहे आणि आम्ही कसले आहोत मग. पण नंतर ते म्हणाले बिकॉज वी ऑल आर डायबेटिक पीपल म्हणाले. ते म्हणजे इतकं कॉमन झाल्यासारखं असं झालेलं आहे. पित्ताचा विकार कसला प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे सगळ्यांना. माझे एक डॉक्टर मित्र आहेत MS पाटील सर म्हणून, ते म्हणाले पित्ताच्या गोळ्या ट्रकनं येतात म्हणाले, म्हणजे देशभर सगळीकडं. हे सगळं तणावानं होतं. या आता कोरोनाचं संकट आपल्याकडे आलेलं आहे ते, आणि किती भयावह संकट असं आपण बघतो याच्यामध्ये. ते किती लाखो, जगभरामध्ये लाखो लोक मेले, कोट्यावधी लोक त्यानं ग्रस्त आहेत. त्यातून बरे होऊन बाहेर पडलेले मानसिक रोगी होत आहेत. तर आर्थिक ते हे आहे. लॉकडाऊनमध्ये सगळे लोक घरामध्ये बसले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रस्त्यावरून चालताना असं आपण बघितलं. म्हणजे आज नोकरी गेली तर उद्या लोकांना जगायला आणि एक अर्धी भाकरी मिळवायला पैसा नाही त्या लोकांच्याकडं. हे सगळं आपण बघितलं. हे इतकं जीवन आपल्या अंगावरती येत आहे लक्षामध्ये घ्या सगळीकडून. ह्याच्यावरती यातून तरुण जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतील, पण एक अगदी ठळक मार्ग म्हणजे तो हास्य विनोदाचाच आहे. माणसानं आपण तणावातून बाहेर पडणं हे गरजेचं असतं. हे कसं आहे ध्यानामध्ये घ्यायचं आहे. एकदा रेल्वेला अपघात झाला, एक गमतीदार उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आणि लोक काही मेले, कोणाचे डोके फुटले, कोणाचे दोन्ही पाय चेंगरले. एका माणसाचा उजवा पाय चेंगरला होता, तो बेशुद्ध होता. त्याला दवाखान्यामध्ये आणलं. डॉक्टरांनी निर्णय घेतला की त्याचा पाय कापावा लागेल. त्याने पाय कापला. तिसऱ्या दिवशी तो शुद्धीवरती आला. पाय होता तर पाय नाही. नंतर तो भोकांड बसून रडायला लागला. ती नर्स होती, ती म्हणाली, अहो तुम्ही कशाला काळजी करताय, हो चिंता करू नका, एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही, कसलं टेन्शन आहे. अनेकांचे 2 पाय गेलेले आहेत, अनेकांचे 2 हात गेलेले आहेत, अनेक जण मेलेले आहेत त्याच्यामध्ये. तुमचं काहीच नाही, एक पाय गेला, तुम्ही वाचलाय, आता काही तुम्हाला अडचण नाही आणि तणाव घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. तो म्हणला, मला माझा पाय गेला ह्याचं मला टेन्शन नाही आहे, आता घरी जाऊन बायकोला लाथ कशी मारायची ह्याचं मला टेन्शन आहे. मला काय विचित्र प्रकारे लक्षामध्ये घ्या की ज्या बाईच्या आधारानं ह्याला राहिलेलं जीवन जगायचं आहे तिला लाथ मारण्याच्या डोक्याच्यामध्ये जातं. पुष्कळ अशा पद्धतीचे टेन्शन आपण बिंडोकपणानं घेत असो सारं. इथं काय होतं, लग्न हे सगळ्यात मोठं टेन्शन आपण मानतो. अनेकदा ते गमतीनं म्हणतो आपण ती गोष्ट. ती पती पत्नीची भांडणं बघतो आपण सगळं. ते तरुण सागर महाराज म्हणायचे, जैन मुनी जे होते अतिशय बुद्धिमान आणि मोठे वक्ते, ते म्हणले पती पत्नीमध्ये एक जर कोण अंगार असेल तर दुसऱ्यानं जलधार व्हायला पाहिजे, एक जर कोणी अग्नी असेल तर दुसऱ्यानं पाणी व्हायला पाहिजे, तर तो संसार सुखाचा होतो असं आपण म्हणतो. जगभरातले काही जे महत्त्वाची माणसं लग्नाबद्दल त्यांचे काय विचार आहेत लक्षात मी ते थोडंसं तुम्हाला सांगतो. सॉक्रेटिस केवढा मोठा फिलॉसॉफर, सॉक्रेटिस, त्याचा शिष्य प्लेटो, मग अरिस्टॉटल, मग अलेक्झांडर, असे आपण क्रमवारी लावतो यांचे. एकापेक्षा दिग्गज सगळे असे. हे सॉक्रेटिसची बायको, त्याचं नाव झांटिपी. त्या झांटिपीचा अर्थ काय होतो मला माहिती नाही, पण जे अर्थ ध्वनित होतात ते म्हणजे ती भांडखोर, अमुक तमुक, कजाक अशी ती होती स्वभावामध्ये. आणि सॉक्रेटिस आपल्या शिष्याला घेऊन बाहेरच्या पडवीत बसले असायचे, आतमध्ये तिचं काम चाललं असायचं. तिला राग, हे फुकटे सगळे येतात, हा आपला वेळ करत जातो, काहीतरी बडबडत राहतो, तिचं हे. केवढी सुंदर फिलॉसॉफी तो विद्यार्थ्यांना सांगायचा, पण तिला त्याचं काय नव्हतं त्याच्यामध्ये. आणि एकदा तर तिला इतका संताप आला की आतल्या तिनं भांडी फेकायला सुरुवात केली, भांड्यावर भांडी आढळायला लागली. एका शिष्यानं प्रश्न केला सॉक्रेटिसला, तो असाला बाहेर येत होता की गुरुजी, ढग एकमेकावर आदळतात आणि गडगडाट होतो, त्यानंतर काय होतं. तर सॉक्रेटिस म्हणाला, मी तुला आता त्याचं प्रॅक्टिकलच करून दाखवतो, थांब 1 मिनिट थांब जरा जातो. तेवढ्यात तिनं पाण्यानं भरलेली बादली आल्याने भडाभडा त्या सॉक्रेटिसच्या डोक्यावर उठली आणि रागानं ते आतमध्ये निघून गेले. सॉक्रेटिस म्हणाला त्या विद्यार्थ्याला, हे प्रॅक्टिकल आहे मला, ढगावर ढग जेव्हा गडगडाट होतो ना त्यांचा आदळतात, त्यानंतर पाऊस कोसळायला लागतो जवळ तो. हे इतक्या सकारात्मकतेनं घेणारा हा मनुष्य होता ते. आणि हे फार महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. सॉक्रेटिसला त्याच्या एका विद्यार्थ्याने विचारलं की सर, माझं लग्न करतो म्हणतायत आणि करून घेऊ की नको. सॉक्रेटिस म्हणाला, करून घे,
जर तुझी काळजी करणारी, तुझं सुख बघणारी, तुझं टॅलेंट ओळखणारी अशी जर पत्नी तुला मिळाली तर अरे आयुष्य म्हणजे एक फुलाची बाग होऊन जाईल तुझी, खूप सुखी होऊन जाशील. पण जर अत्यंत कजाग, अतिशय भांडखोर, अविवेकी अशी जर पत्नी तुला मिळाली तर माझ्यासारखा फिलॉसॉफर होशील, तत्त्वज्ञानी होशील. म्हणजे मला अनेकदा असं वाटतं की तत्त्वज्ञान हे मजबुरीतच निर्माण होतं की काय, मजबुरीतून निर्माण होतं की काय, असं मला पुष्कळदा वाटत जात होतं. पण त्याचं सांगणं किती विनोद आहे लक्षामध्ये घ्या. म्हणजे आपला जीवनानुभव सांगत असताना तो इतक्या सकारात्मकतेनं आपण घ्यायचा की यामुळं मी फिलॉसॉफर झालो, यामुळं मी सहनशील झालो. रवींद्रनाथ टागोरांना त्यांच्या एका शिष्याने विचारलं की सर माझ्या घरी माझं लग्न करू इच्छित आहे, मी लग्न करून घेऊ की नको. टागोरांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले लग्न करून घे किंवा घेऊ नको, दोन्हीकडून पश्चाताप ठरलेला आहे. म्हणाले ते लग्न केलेला नाही पश्चाताप होतो, न केलेला नाही पश्चाताप होतो. अत्यंत वस्तुनिष्ठ असं हे उत्तर आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ लग्नाबद्दल म्हणायचे की लग्न म्हणजे एक असा खड्डा आहे की ज्या खड्ड्यामध्ये जे लोक पडलेले आहेत, म्हणजे ज्यांची लग्न झालेली आहेत, त्यांना एवढा पश्चाताप होतो की का पडलो ह्या खड्ड्यामध्ये. आणि अजून त्या खड्ड्याच्या वरती जे आत उडी मारायला तयार झाले ते इतके उतावळे आहेत की कधी एकदा आतमध्ये पडतो त्यामध्ये, असं त्यांना होऊन गेलेलं असतं. ते म्हणजे हा असा पद्धतीनं ते सांगत राहतं. हे काय होतं, रजनीश यांची एक कथा आहे त्यांच्या बालपणाची, ओशो रजनीश. हे लहान असताना शाळेला ते आई त्यांची डबावर बांधून पाठवायची, पण ते शाळेकडे जातच नव्हते. त्यांना भयंकर कंटाळा शाळेचा. आणि ते कुठं झरा दिसला तर त्यात पाय सोडून बसायचे, छोट्या छोट्या मासळ्या बघत राहायचे. एखाद्या आंब्याच्या झाडावर कोकिळ गात असेल तर तिथं ऐकत राहायचे. असं करत करत वेळ मिळेल तर शाळा सुटायच्या वेळेला शक्यतो ते शाळेत यायचे. मग शिक्षक काहीतरी बोलायचे, काहीतरी करायचे. शिक्षकांना काही प्रश्न विचारला की त्याचं चमत्कारिक उत्तर ते द्यायचे. शिक्षकाची फजिती व्हायची, सगळे विद्यार्थी हसायचे. एकदा शिक्षकाने विचारलं एवढा उशीर आहे तोच, कुठं गेला होतास एवढा, तू कुठं गेला होतास तो. तर रजनीशाने उत्तर दिलं मी लग्नच करणार नाही म्हणतो. अरे तुझं वय काय, तू उत्तर काय देतोयस. शेवटी शिक्षकाने त्याला आपल्या केबिनमध्ये नेल्यानं विचारलं अरे तू काय मूर्ख आहेस काय, मी तुला विचारतो की एवढा उशीर कुठं गेला होतास आणि तू म्हणतोस की मी लग्न करणार नाही. काय दोन्हीचा संबंध आहे का रे. रजनीश सांगितलं आहे संबंध आहे म्हणाला तो. कारण लग्न झाल्यानंतर पत्नी हा एकच प्रश्न आयुष्यभर विचारते, कुठे गेला होता एवढा उशीर. त्यामुळं मी उत्तर तिथलं देतो, तुम्ही इथले प्रश्न विचारताय, तुम्हाला तुमचं माझं पटणं कधी शक्य नाही, मला प्रश्न विचारत जाऊ नका. म्हणजे हा एक प्रकार त्याच्यामध्ये आपण बघत जातो. असं लग्न झाल्यानंतर एक 2-3 वर्षातच एक तरुण वैतागला. कसला संसार, कसली बायको, कसली सुख. आणि पुन्हा त्याचं भांडण झालं. शेवटी नको भाजीत राहणं, मग घरात तिच्यापासून लांब जाऊन तो बाहेर पडला, बाजारात आला. त्याच्या डोक्यात ते भणभणत होतं सगळं ते भांडण. आणि त्या चमत्कारिक गोष्ट म्हणजे त्याच्या समोर एक वृद्ध जोडपं होतं. तो मनुष्य साधारण 75चा असावा, त्याची बायको 70ची असावी. आणि मोठ्या प्रेमानं ते भाजी घेत निघाली होती. आणि तो म्हातारा तिला सारखं म्हणत होता की डार्लिंग गवार घेतेस का, हे नको रे गवार नको. त्यानंतर डार्लिंग भेंड्या घेऊया का, हे ते गिळगिळीतला नको, भेंड्या कशाला पाहिजे. मग स्वीट हार्ट आपण पोपई घेऊया का, दिसतोय तो पोपई फळ, हे नको, त्या दुसऱ्याकडे चांगल्या मिळतात त्याच्याकडे द्या. मग ठीक आहे तुला काय पाहिजे ते घे. ही या वयामध्ये डिअर, डार्लिंग, स्वीट हार्ट हे सगळं म्हाताऱ्या तरुण ऐकल्यानंतर त्या तरुणाला आश्चर्य वाटलं. तो म्हणला मी 4 वर्षात कंटाळलो, ह्यांचा संसार 50 वर्षाचा तरी असेल, हे काय रहस्य असेल यांच्या आनंदाचं, ह्याला विचारा म्हणजे माझा तरी संसार चांगला होईल. म्हणून त्यानं त्या आजोबा की माझी ही शंका आहे की तुम्ही इतक्या आनंदात कशात, डिअर, स्वीट हार्टवर या वयात तुम्ही सगळं म्हणताय. त्या म्हाताऱ्यानं त्याच्या खांद्यावरती हात टाकला त्या तरुणाच्या, जरा बाजूला ये म्हणाला. तो म्हणला अरे आता मी 80कडे निघालो, 75 ओलांडून, माझी मेमरी पॉवर कमी झालेली आहे. इथं बाजार झाल्यापासून माझ्या बायकोचं नावच मला काय आठवायला म्हणाला तो. आणि चुकून मी जर दुसऱ्या नावानं त्याला बोलवलं तर माझी हालत काय करेल ते. त्याच्याऐवजी कधी आठवेल त्यावेळेला आठवू दे नाव ते, हे डिअर, डार्लिंग, स्वीटहार्ट याच्यावरती मी ढकलत नेतो म्हणाला. हे किती महत्त्वाचं उत्तर आहे, लक्षामध्ये घ्यायचं. म्हणजे हा जो प्रकार असतो तो फार महत्त्वाचा असतो. हे 3 मित्र बोलत होते असेच लग्नाला वैतागलेले वगैरे. एकटा म्हणाला माझी बायको काय घरात पाऊल टाकल्याबरोबर जे भांडण काढते, शिवीगाळ करते, बाबा नको झालं मला संसार सगळा.
दुसरा म्हणला तुझं बरं रे, माझी बायको तर मी आत आलो की शिव्या शिव्या देते आणि मारते सुद्धा, काहीतरी फेकते बिकते काय काहीतरी करते, हेही करते. तिसरा म्हणला अरे तुमचं फार भयानक आहे, माझं बरं आहे म्हणला, ते माझी बायको असली अजिबात नाही. मी जरी कुठं परगावाला गेलो आणि रात्री 12ला जरी आलो तरी मला ती गरम पाणी करून देते. त्या दोघांना त्याचा हेवा वाटला. ते म्हणाले नशीबवान असं बाबा तुझं असली बायको मिळाला, पण तुला रात्री 12ला गरम पाणी कशाला रे? मग तो म्हणाला मग रात्री 12 वाजता मी भांडी काय थंड पाण्यानं धुवो, त्यावेळेला मला हे लागतं. मग आमच्या बायका बऱ्या म्हणल्या धुणी भांडी तरी आम्हाला लावत नाही का? हे असा सगळा प्रकार आहे. ओपो काळेंचं ह्याच्यावरचं फार मार्मिक भाषा आहे, तुम्ही सगळ्यांनी अनेकांनी ऐकलेलं आहे. ओपो काळे ते म्हणायचे लग्न झाल्यानंतर पहिली 2-4 वर्षे ही अमृतासारखी असतात, अत्यंत आनंदाची असतात, आणि त्यानंतर दोघांना एकमेकाचा अंदाज आला, एकमेकाचे गुण दोष सगळे कळले की जे काय आयुष्य सुरू होतं ते आयुष्य म्हणजे अमृतांजन असतं, आणि अमृतांजनसुद्धा आपल्याच हातानं आपल्या कपाळाला ते सोडून घ्यावं लागतं. ते म्हणजे हा त्यांचा हा भाग आहे. स्त्रिया किती हुशार असतात लक्षामध्ये घ्या, किती प्रतिभासंपन्न, कसा नवऱ्याचा कचरा करतात. एका नवऱ्यानं विचारलं आपल्या पत्नीला अतिशय बुद्धिमत्तेचा आव म्हणून की अगं तू सांग, तुला अत्यंत बुद्धिमान नवरा आवडतो की अतिशय देखणा तगडा असा नवरा आवडतो? ती म्हणाली मला बुद्धिमानही आवडत नाही, मला देखणाही आवडत नाही, मला तुम्हीच आवडता. कसा कचरा करून टाकला ह्या माणसाचा आहे, म्हणजे तू बुद्धिमानी नाहीस आणि तू देखणाही नाहीस. हे असा एक प्रकार आपण त्याच्यामध्ये बघत जातो. हे काय होतं, हे दुःख जे सगळं भरलेलं आहे, या दुःखातून बाहेर यायचं असेल तर सकारात्मकता पाहिजे, आणि ही सकारात्मकता आपल्याला हास्य विनोदातून मिळत जाते. हे कसं घडतं लक्षामध्ये घ्या. ते सकारात्मकता काय म्हणतो आपण त्याला, एक साधू आपल्या शिष्याला घेऊन निघाला होता. सूर्य थोडासा डोक्यावरून पुढं ढळला होता, शिष्य पाठीमाग होते. एक मनुष्य हातात एक काठी घेऊन निघाला होता, त्याच्या हातामध्ये घड्याळ होतं. साधूनं विचारलं अहो किती वाजलेत? त्यानं घड्याळाकडे बघितलं, ती काठी त्याच्या डोक्यात मारली साधूच्या आणि म्हणला 1 वाजलेला आहे. त्या शिष्यानं राग आला, आमच्या यानं 1 मारतो आणि 1 वाजला म्हणून सांगतो, हा काय प्रकार? तो पुढं निघून गेला माणूस. पण साधू नाचायला लागला, हसायला लागला जोरजोरात. सगळे म्हणले की गुरुजी हे काय म्हणले सगळं असं, ते तुम्ही मार खाऊन आणि हसायला लागलाय. अरे वेड्यानं जरा विचार करा म्हणला तो. आता नशिबानं किंवा योगामध्ये 1 वाजले, त्यानं 1च काठी मारली. मी जर ह्या माणसाला 1 तासापूर्वी विचारलं असते किती वाजलेत, माझ्या डोक्याचं काय झालं असतं, कारण त्याला 12 वाजले असणार होते. मग म्हणजे मार खाऊनसुद्धा त्यातून सकारात्मकता हा मनुष्य शिकत जातो. ही सकारात्मकता आपल्याला हास्य विनोदातून येत जाते. सगळी जी कामं तुम्ही कपाळाला आट्या घालून गंभीरतेनं वावरून होणार नाहीत, ती कामं नुसता हसल्यामुळे होत जातात. मी माझा एक अनुभव सांगतो. 2 लहान मुलं बसमध्ये बसले होते एकदा, मी त्यावेळेला कॉलेजला होतो, आणि बसमध्ये कुठं जागा नव्हती. माझ्या एका मित्राचा करीम म्हणून माझा मित्र होता, तो म्हणला हे सारख्या बाजूला मला जरा तिकडे जागा द्या. नाही सरकत म्हणले ती दोन्ही मुलं, ती लहानच होती ती सगळी ती, आणि ताटून बसले सगळे त्या ह्याच्यामध्ये, हट्टी पोरं असतात तसे ते. त्या करीमचं तोंड बघण्याजोगं झालं. ते मला ते हसू आलं, आणि मी त्या पोरांच्या केसामध्ये बोटं फिरून मी हसलो त्यांच्याकडे बघून. मला फार प्रसन्न वाटलं. ते किती स्ट्रॉंग आहेत पोरं एवढ्या लहान वयामध्ये. एक 5 मिनटं गेली असेल, ते दोघे काहीतरी बोलले. नंतर मला म्हणाले अंकल इथं बसा म्हणले तुम्ही इथं, ते आणि बाजूला सरकून त्यांनी मला जागा दिली. हे नुसतं हसण्यानं त्या ह्यानं झालं आहे, म्हणजे मुद्दाम मी हसावं आणि त्यांनी जागा द्यावी अशातला भाग नाही. ही सहज घडणारी प्रक्रिया आहे, लक्षामध्ये घ्या. की प्रसन्न मुखानं सगळी कामं होतं, असं रामदास स्वामी सुद्धा जे म्हणतात ना, किंवा तुकाराम महाराज जे सांगतात ना, हे फार महत्त्वाचं सगळं. मला या सकारात्मकतेमध्ये, प्रसन्नतेमध्ये एक व्यक्तिमत्व अतिशय आवडतं, ते म्हणजे बहिणाबाई चौधरीचं. बहिणाबाई चौधरी सगळ्यांना माहिती असलेल्या कवित्री आहेत, अतिशय प्रसिद्ध कवित्री, निरक्षर. साक्षरतेचा आणि बुद्धिमत्तेचा फारसा फरक असतो असं मला काही वाटत नाही कधी. आणि डिग्री, बुद्धिमत्ता आणि माणुसकी ह्यांचाही काय संबंध आहे असं मला नाही कधी वाटत त्याच्यामध्ये. बहिणाबाई चौधरींना पती त्यांचे वारल्यानंतर कितव्या वर्षी बहिणाबाई चौधरींचं वय त्यावेळेला 27-28 एवढं होतं वैधव्यानं. त्या काळातलं वैधव्य लक्षामध्ये घ्या.
आणि मोठी मुलगी सासरी छळ होऊन ती घरी आलेली आहे. तिच्या पाठीवरचा मुलगा प्लेगमध्ये त्याला हे झालेलं आहे, त्याला पाय वगैरे असे काहीतरी वाकडं जातो आजारानुसार. आणि तिसरा जो सोपानदेव चौधरी कवी, प्रसिद्ध कवी नंतरचे, हे सगळे चांगले आहेत पण ते खूप लहान होते त्यावेळेला. ते त्यांचा काही उपयोग नव्हता संसाराला. एकटी बाई, 3 मुलं पदरामध्ये, दीर बीर ह्यांची भांडणं सगळी, ती शेती, आणि नवरा निघून गेला. पण या बाईनं नवऱ्यावरती फक्त 2च कविता लिहिल्या आणि त्या कवितासुद्धा प्रचंड आशावाद व्यक्त करणार आहेत लक्षामध्ये घ्या. नवरा मेलेला नाही, तो माझ्यामध्येच आहे असं ती सांगत जाते. नवरा गेला म्हणजे कपाळीचं कुंकू पुसलं, पण त्यानं कपाळावर रेखल्या भाग्याच्या रेषा पुसलेल्या नाही आहेत. नवरा कुठं गेला? नवरा मेला म्हणजे गळ्यातलं मंगळसूत्र तुटलं, पण त्यानं घातली गळ्याची शपथ भंगलेली नाही आहे. आणि नवरा मेला म्हणजे मनगटातल्या बांगड्या पिचल्या, पण त्यानं दिलेली मनगटातली हिंमत पिचलेली नाही आहे. नवरा मेला कुठं, तो माझ्याच व्यक्तिमत्वात सामावलेला आहे. इतकी मोठी फिलॉसॉफी ही स्त्री मांडते. ह्याला मी सकारात्मकता म्हणतो. जीवनाला जगण्यासाठी, दुःखातून छळातून बाहेर काढण्यासाठी जे बळ मिळतं, हे बळ देणारी ती सकारात्मकता असते ती. हा घटक फार मत आहे. हे आपण या पद्धतीनं विचार करत झाला पाहिजे. बहिणाबाईच्या समग्र आयुष्यात दुःख एकीकडे एवढी पाठलाग करत होती आणि दुसरीकडे ही बाई जगावरती एक चांदणं कसं बरसत राहतं तशा पद्धतीनं ती आपले विचार, आपल्या कविता देत राहिली आणि सगळ्यांना सुखी करा. आज ही कविता वाचल्या की आपल्याला केवढा आनंद होत होता याच्यामध्ये. तिचं जगणं कसं होतं, तिच्या चरित्रातल्या काही गोष्टी फार मला महत्त्वाच्या वाटतात. बहिणाबाई चौधरींना भेटायला लक्ष्मीबाई टिळक जायच्या आणि खूप दिवस राहायच्या त्यांच्याकडे. दोघींच्या गप्पा ऐकायला आजूबाजूच्या किती केवढ्या विद्वान स्त्रिया दोघी, विदुषी म्हणतो आपण त्याला. यांच्यामध्ये मथू काकी नावाची एक दुसऱ्या त्या गावातली एक बाई यायची. हे सगळे सारख्या व्हायच्या. ती मथू काकी, तिला काय साहित्य अमुक तमुक काही माहिती नव्हतं. इतकी निरागस, एवढी निर्बळ, इतकी निष्कपट. त्यामुळं ती आलेली ह्यांनाही सुद्धा दोघींना फार आवडायची ती. आणि ती एवढी भोळी होती. एकदा ती आली आणि काय म्हणाली, तुम्हाला सांगते आमच्या गल्लीतला एक माणूस मेला बघाच, एकाएकी मेला. मग याने बहिणाबाईनं विचारलं की कसा काय, काय आजार होता काय, झोपून होता काय? नाही हो म्हणले, तसं काय नव्हतं त्याला, नुसता जीव गेला एवढं निमित्त झाल्याने मेला बघा. आता भोळेपणाचं हे हद्द झाली आहे. मग आता यांना हसावं काय काय करावं हेही कळेना. पण बहिणाबाईचं उत्तर किती मार्मिक आहे. बहिणाबाई काय म्हणाल्या, अरे रे रे, जीव गेला नसता तर मेला नसता बघा तो बिचारा. म्हणजे अशा पद्धतीने हे एक जगणं आहे. बहिणाबाई तांदूळ निवडत बसल्या की चिमण्या यायच्या, ते त्यांना ते घालायचे, सुपात चिमण्या यायच्या, त्यांच्या अंगावर यायच्या. कितीतरी वेळा केसात चिमण्यांची नखं अडकायची. निर्मळ मनुष्य असतो त्याच्याजवळच ही पाखरं येतात, पक्षी येतात. लहान बाळ बसलं असेल तर तिथं पक्षी येतात, पण त्या बाळाची आई आली की ते पक्षी उडून जातात तिथून. ते लोकमान्य टिळक तुरुंगात असताना त्यांच्या अंगाखांद्यावर पक्षी बसायचे म्हणतात. म्हणजे हा असा प्रकार आपण बघतो. म्हणजे केवढी प्रगाढ बुद्धिमत्ता, प्रचंड विद्वत्ता आणि दुसरीकडं मनाची निर्मळता केवढी मोठी आहे तिथलं, सगळं लक्षामध्ये घ्या. ते ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. तुम्हाला एक गमत सांगतो मी बहिणाबाई चौधरींची. एक मतिमंद मुलगा त्यांच्याकडे यायचा. तो त्यांच्याशी बोलत राहायचा. मग त्या मतिमंद किंवा गतिमंद अलीकडे म्हणतो आपण मुलाबरोबर त्याचे आईवडील बी बोलत नव्हते. मग तो कोण माया देत नाही म्हणून बहिणाबाईंच्याकडे येऊन बसायचा. दिवसभर बसायचा. सोपानदेव चौधरीने एकदा विचारला, काय का बोलतेस त्या याच्याबरोबर, ते खोळ्याबरोबर त्या? तुम्ही अरे खोळा म्हणू नको, त्याच्यासारखी बुद्धिमत्ता तुम्हाला आहे काय म्हणले. ते तू एवढा प्रोफेसर आहेस, तू सांग बघू उलटा पाऊस म्हणजे काय सांग म्हणाले. त्याला काय सांगता येणार सोपानदेव चौधरीनं. ते म्हणजे उलटा पाऊस हा काय प्रकार? तर तो मुलगा काल शहरात गेला होता आणि मला येऊन म्हणला की बहिणाई मी उलटा पाऊस बघितला. म्हणजे काय? मग बहिणाने सांगितलं की अरे पाऊस हा आभाळातून खाली पडत असतो, पण उलटा पाऊस म्हणजे जमिनीतून पाणी वरती जातं. अरे त्याला कोणीतरी बागेत नेलं होतं पाहुण्याने, त्यानं कारंजी बघितलेली असणार तिथं, कारंजामधून खालून पाणी वर जातं. ते सगळं मला सांगण्यासाठी तो पळत आणि म्हणाला की उलटा पाऊस. तू गतिमंद वगैरे म्हणू नको, खोळा म्हणू नको. देवानं प्रत्येकाला काय ना तरी काहीतरी दिलेलं आहे. आनंदाचे असे झरेसुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे सगळे असतात. त्यामुळं हा फार महत्त्वाचा भाग असतो. माहेराबद्दल बहिणाबाई चौधरींचं काव्य तर ते अजर अमर असं काव्य आहे जरासं. त्यातला एकच प्रसंग सांगतो मी तुम्हाला. माहेरी ती जात असताना, हा सगळ्यांना माहिती असला प्रसंग, फक्त पुनःप्रत्याचा आनंद म्हणूनच तुम्ही माझं हे
ऐकायची ही माझी विनंती आहे तुम्हाला. ती बहिणाबाई माहेरी जात असताना वाटेत एका दगडाला ती ठेचाळली. नख थोडासा, नखाला थोडीशी इजा झाली आणि रक्ताचे 1-2 थेंब वरती आले. तिला राग आला, कारण आता माहेरी जायला उशीर होणार, लंगडत जावं लागणार, आईला भेटायला उशीर होणार. म्हणून त्या दगडामुळे हे सगळं घडलं. म्हणून त्या दगडाला ती शिव्या देण्यासाठी रागानं त्याच्याकडे बघत असताना बहिणाबाईंची कल्पना कशी आहे लक्षामध्ये घ्या, की दगडाला ओठ फुटले आणि तो दगड म्हणाला, ताई रागावू नको, शिव्या शाप देऊ नकोस, दगड असलो तरी तुझ्या माहेरचाच दगड आहे. आणि मग तिला एकदम प्रेम वाटलं त्या दगडाबद्दल. अरे होय रे होय, तू माझ्या यायचा आहेस. तिथून पुढे आल्यानंतर एक प्रिंटिंग प्रेस होता, त्यावेळेचा तो ट्रेडल प्रेस आहे. असं 2 हे असतात, तुम्ही ट्रेडल प्रेस बघितला असेल, जुन्या पद्धतीचा जातो. कागद आत घालायचा आणि छापून झाला की बाहेर काढायचा आणि दुसरा कागद आत घालायचा, असा सगळा प्रकार. ते मोठ्या कुतूहलाने खिडकीतून टाचावर करून ते बघत बसायचे. तिला त्यावेळेला कधीच वाटलं नव्हतं की माझंही पुस्तक कधीतरी छापलं जाईल किंवा माझ्या पुस्तकावर ज्यांनी MPhil PhD ते पुढं कधीतरी करतील त्यांचेही ग्रंथ निघतील. पण तिला काही कधी त्यावेळेला जाणवलं असेल नसेल, जाणवलं असणं शक्यच नाही ते. पण ती ते बघायची. आणि तिनं निरीक्षण कसं नोंदवलं लक्षामध्ये घ्या, की कोरा कागद आत जातो आणि ते अक्षर त्याच्यावर उमटली, छापलं की बाहेर येतो. ती म्हणते अडाणी कागद, कोरा कागद म्हणजे अडाणी कागद, आत जातो, शहाणा होऊन बाहेर येतो, छापणारा मात्र अडाणीच राहतो. हे किती सुंदर असं निरीक्षण आहे, लक्षामध्ये घ्या ते. कारण समजा गीतेची जर छपाई सुरू असेल तर आत कागद गेला की गीतेचे श्लोक त्यावर उमटतात आणि तो कागद बाहेर येतो. पण छपाई करणाऱ्यानं गीतेवर कधीही प्रवचन वगैरे दिलेलं आपण कधी ऐकलेलं नाही आहे. ते म्हणजे असा सगळा हा भाग बहिणाबाईच्या आयुष्याचा म्हणजे बघतो आपण, हा फार महत्त्वाचा मला वाटतो सगळ्याचा. तो इथं विनोदाबद्दल काही अपसिद्धांत आहेत. अपसिद्धांत म्हणजे काय, आपण भरपूर असलो की आता घरी गेल्यावर काहीतरी होतं काय, की आता काहीतरी टेन्शन येणार, काहीतरी रडावं लागणार, असा सिद्धांत नाही, लक्षामध्ये घ्या. दुसरी गोष्ट, हसतो तोच माणूस असं माणसाची एक व्याख्या केलेली आहे. तर एका अर्थाने हे बरोबर आहे की गंभीर माणसं यांचं काय जगणं हे जगणं बरोबर नसतं. ते हसत खेळत साधेपणानं जगावं आपण जरा. पण इथं फक्त माणूसच असतो असंही एक त्याच्यातून अर्थ ध्वनित होतो असं नाही आहे. तर सगळे प्राणी, पशु, पक्षी हे सगळे हसत असतात. हसण्याच्या तरात त्यांच्या सगळ्या वेगळ्या असतात. त्यामुळं याचं कारण काय, हसण्याचं मूळ हे सुखात्म स्वरूपाच्या जाणीवेमध्ये असतं. आणि आपण पाळलेला कुत्रा, आपण जवळ गेलो की तो उड्या मारायला लागतो. त्याला काही खायला वगैरे दिलं की तो आनंदानं उड्या मारतो, सगळ्या तो अंगावरती उड्या मारतो, नाचतो, शिपटी हलवतो. हे सगळं हसण्याचाच प्रकार आहे सारा असा. तो म्हणजे त्याला सुख होतं, सुखात्म स्वरूपाची जाणीव जी म्हणतो ती. म्हणजे जर कुत्र्याला दगड मारल्यानंतर तो केकाटत असेल, रडत असेल, तर त्याला खायला दिलं की तो हसणारी आहे. म्हणजे हे दोन्ही त्या ह्याच्यामध्ये आहे, सगळं असं ह्याच्यामध्ये. आणि एक काय आहे, निसर्गाचा एक नियम आहे, प्रत्येक झाड वर्षातून एकदा तरी बहरतं. आंब्याला मोहर फुललेला आपण बघतो, गुलमोहर केवढा कसा फुललेला असतो, प्रत्येक वेल बहरते. काही तर सदाफुलीची झाडं आपण बघतो, ती सदाफुलीच असताना नावच आहे, ते वर्षभर तुम्हाला ती फुलं बघायला मिळतात. अशाही असंख्य वेली आहेत. हा एक प्रकार त्याच्यामध्ये आहे. माझ्या एका मित्राकडे भेंडीचं एक झाड आहे, ते खूप मोठं आहे झाड, आणि त्याला वर्षभर भेंड्या असतात त्याला. म्हणजे कधी समजा रोज 2-3 किलो अशा भेंड्या त्या झाडाला निघतात. असं चौरे म्हणून लेखक आहेत, तुम्हाला माहिती असेल ते, त्यांनी मला हे असं सांगितलं. याच्यामध्ये वर्षातून एकदा नदीला महापूर येत असतो, पौर्णिमेला चांदणं बरसत असतं. म्हणजे सुखाची उधळण निसर्गात सगळीकडं ठराविक वेळेनं होत असते. माणसाचंच आयुष्याला अपवाद कसा काय होऊ शकेल. माणसाच्या जीवनात सुद्धा चांदणं बहरतं लक्षामध्ये घ्या. ते सुखाचा बहर होऊ शकतो. त्यासाठी आपण ह्या व्यथा विवंचना यांच्यातच गुरफटून न जाता बाहेर पडणं त्यातून, आणि जीवनाकडे सकारात्मकतेनं बघत असताना हसत जगणं, हसत खेळत जगणं हे फार महत्त्वाचं असणार असं ते. म्हणून त्याच्यामुळं हसण्यामुळं काय होतं, आरोग्य चांगलं राहतं. तुम्ही रडण्याचं नाटक करू शकाल पण हसण्याचं नाटक करता नाही येत. म्हणजे अनेकदा कोणी निवर्तलं वगैरे, मेलं वगैरे, तर पुष्कळ गंभीर चेहरा करून बसतात. त्याला आतून काय गांभीर्य वाटतं अशातला भाग नाही. रडण्याचं नाटक ते होऊ शकतं.
पण उगीच उगीच हसता नाही येतं आपल्याला ते. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेला आपण नैसर्गिक हसतो त्यावेळेला आपण नैसर्गिक आपली शारीरिक स्थिती ही नैसर्गिक असते, त्या स्थितीमध्ये आपण जातो. शरीराचा विसर ज्या वेळेला पडतो लक्षामध्ये घ्या, त्यावेळेला आपण निरोगी असतो. जर डोकं दुखत असेल तर डोक्याची जाणीव आपल्याला सारखी व्हायला लागते, पाय गुडघा दुखत असेल तर गुडघ्याची जाणीव व्हायला लागते. पण ज्यावेळेला गुडघ्याची जाणीव होत नाही त्यावेळेला गुडघा आरोग्य संपन्न असतो. म्हणजे हसताना आपल्याला आपल्या देहाची जाणीव राहत नाही त्यावेळेला. आणि किती जन लाज वगैरे आपण म्हणतो काय काय असंही एक प्रकार नाही. हसण्याचे किती तर आहेत. कोणी खाली लोळून हसतो, कोणी दुसरा कोण असतो त्याला पाठीत मारून हसतो, कोणी टाळ्या देऊन हसतात. किती प्रकार असणे सगळे, हे सगळे नैसर्गिक असतात सारे. आणि नैसर्गिक स्थितीला गेले की आपलं आरोग्य अत्यंत चांगलं राहत असतं. हसण्यामुळं दुःखावर तर मात होतेच होते, पण माणसं सुंदरसुद्धा दिसतात. ज्या म्हातारीच्या तोंडामध्ये एकही दात नाही ती सुद्धा हसायला लागली तर किती सुंदर दिसते ती, लक्षामध्ये घ्या. ते हसणं हा एक असा अलंकार आहे जो कोणाच्याही चेहऱ्यावरती शोभून दिसतो. त्यामुळं हसणं हे आवश्यक असतं. आचार्यांचा एक मला आवडलेला विनोद मी सांगतो आणि इथं मी थांबतो. मामा वरेरकर नाटककार, त्यांचा सत्कार होता, सत्कार समारंभ, आणि अत्रेंना भाषणाला बोलवलं होतं. प्रचंड गर्दी. आणि अत्रेंनी पहिलंच विधान केलं, मामा वरेरकर हे महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ नाटककार आहेत. टाळ्यांचा कडकडाट झाला. टाळ्या थांबल्यानंतर अत्रे म्हणाले, असं त्यांचं स्वतःचं मत आहे म्हणाले ते. मग पुन्हा हशा उसळा झाला असं. म्हणजे एक विसंगती किंवा अशा पद्धतीचं बोलणं एक मौज निर्माण करणं जीवनामध्ये. ते बहिणाबाई चौधरीचंच दोन ओळ्या आहेत. काय म्हणते बहिणाबाई चौधरी, रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची रे सव, रडू हसव रे जरा, त्यात संसाराची चव. म्हणजे दुःख आहेच, पाचवीलाच पुजलेलं आहे आपल्या त्या, पण त्या दुःखाला निष्प्रभ करणं, त्या रडण्यालाच हसवणं, ह्याच्यातच संसाराची चव सगळी आहे असं ती म्हणते. संसारामध्ये रस येतो, संसार म्हणतो त्यामध्ये सार येतो, हे महत्त्वाचं त्याच्यामधलं ते. त्यामुळं ही दिवाळीसुद्धा तुम्हाला अधिकाधिक अशा पद्धतीची सुखांची सगळी बरसात तुमच्यावरती हो, हास्य विनोदामध्ये तुमची सगळी कुटुंब बुडून जावं, इतका आनंद तुम्हाला सगळा मिळो, अशा शुभेच्छा मी दिवाळीनिमित्त पुन्हा एकदा तुम्हाला देतो. आणि मला ही संधी दिल्याबद्दल निखिल सरांचे, जोगळेकर सरांचे, याळगी सरांचे मी आभार मानून इथं थांबतो. धन्यवाद.